तू माझा गंध नाही का लावला? हे देवा महाराजा होय महाराजा असा काय गाणं ताड घालायचा नाही. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी, तर आज आम्ही घेतली आहे सुट्टी. तर आपल्या इकडे पूजा वगैरे झाली नाही. पूजा झाल्याच्या नंतर आपण बोलू आता ब्लॉग आपला चालू करूया. हे लाहे कशाचे करतात माहीत का तुमका? माहीत असत तर नक्की सांगा, जर नाही माहीत असत तर मी सांगते. पहिले कसे माहिती आहे, आमची आई म्हातारी होती, जुना म्हणजे भात ठेवायची आणि हे भाताचे केले जातात. तर भात ठेवायचे आहे पण आमच्या तर तसाच आहे बघा. इकडं भाताची मोठली भात ठेवलेला होता. नागपंचमी घ्या जरासं ठेवावं लागतं. त्याचे ते भाताचे लाहे काढले जातात. लाहे ते काय बोलतो, पॉपकॉर्न आणि दूध हे दिले जातात. तर आम्ही काय ह्याला पूजत नाही. तर आमचं हे वारू हे ते म्हणजे जे पहिल्यापासून आमचे रीतिरिवाजनुसार ना जे काय भोम म्हणतात वारू, तर आम्ही त्याला पूजतो. पातीसारखंच असतं ते, चायच्या पातीसारखंच असतं झाड, त्याला पूजतो. पहिला आमचं जर जुनं होतं ना, इथं खोप होती, ह्या साईड का होता त्या ह्या कोपऱ्यात खोप होती तेव्हा जुनी, तर तिथं पूजायचो. तर आपण इथं नवीन आणलं नाही, तर तिथं पूजलं. तर ही काय एका बुगू के माहीत होते हे काढतं ते, कारण त्यानं बघितलेले आहेत ना. त्याची आई टोपात काढायची असं तर सांगत होता. आमची आई ही तव्यावर काढायची. तव्यावर म्हणजे कसं, कपडं घ्यायचो, कपड्याचं असं म्हणजे बनवायचं जाड, तव्यावर घ्यायचं आणि असे छकत घ्यायचे. त्याच सांगते. तर तसे ते काढायचे. आयुष्यमान भव. अगोदर पुत्र होते, त्याच्यासाठी लय वेळा. तर जेव्हा तो आपलं काय बोलतात कॉमेडी पार्ट होतो. तर असे हे त्याचे भातापासून हे लाहे बनवले जातात. खाते आता सगळे, पण एक नंबर लागतात हा. मस्त लागतात ते. जे तुम्ही काय होतात आपल्या ह्याच्या थिएटरमध्ये आणि ह्याच्यामध्ये असतात ना पॉपकॉर्न, ते वेगळे हा. ते पण ह्याचे असतात पॉपकॉर्न, काय मक्याचे असतात. मग त्याचे आणि हे भाताचे म्हणून बारके, पण एक नंबर लागतात. तर असे बनवला रे मी छोटा टोपे दे. तर अशी आपली पूजा वगैरे झाली, नैवेद्य पण दाखवून झालं. नागोबाग दूध आणि हे पॉपकॉर्न लाहे भातापासून काढलेले ते, आणि साखरेचा नैवेद्य, असं नैवेद्य वगैरे दाखवून झालो. तर आता आम्ही जरा चहा पितो. तर त्याच्यासाठी चाय बनवतोय मी. एक काय होतात आपल्या हातात काय म्हणतात ना, चवचा. आपली चाय देखील ना जबरदस्त होता. तर सकाळी गेलो होतो दूध आणू, तर तो दूधवालो येलो 8:30 पावणे 9 वाजता येलो. दूधवालो पण आज लेट येलो, तर उशीर झालो. तर डोंगरट्यात तर भन्नाट गर्दी होती दुधासाठी. आज नागोबा म्हटल्यानंतर दुधासाठी गर्दी, कारण काल कसं बागेत असल्यामुळे हाणूक भेटला नाही कल. तरी मी बुकूक सांगवते तू जा राजापर्यंत घेऊन या. तर त्यांना एक काय होतं हे केलं ना, पडला तर गाडीवर ना, तो पाय दुखतात असण्यात तर कामा करता. मला पण काय पाय पल्स म्हटलं आपण काय होतं पू झालो, कल काटो भरलो. तो माझं पण पाय दुखता. असा एक ना एक आपलं काय बोलतात चालू झालेला आहे आमच्याकडं. तर असं ते जाऊ दे. आता आपण जरा चाय बनवूया आणि मस्तपैकी चहा पिऊया, चहाचा आस्वाद घेऊया. एक नंबर चहा बनवता मी. ती रेसिपी काय दाखवत नाही चाय बनवण्याची, तर चाय बनवूया. तोपर्यंत त्या काय भांडी घासता. तर बाकी सर्व खाणं झाला, कोंबड्यांचा झाला, मांजरांचा झाला, पोपटाचा खाणं झाला. फक्त आमची फक्त आता तो काय
नैवेद्य वगैरे दाखवून झालं. आम्ही पण आता नेहरी वगैरे नाही तर काय प्लॅनिंग हा बघू कसं काय ते. तर असे शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू जर काय तुमका समजतच कसा काय त्या. तर मंडळी अशा प्रकारे आपली चाय तर झालेली आहे. हा सिंपल आणि साधी रेसिपी आहे चायची. तुम्ही देखील ट्राय करा. आधी याला हे खाऊया, त्याच्यातलं ते वरची कवर काढून देता. हसडू तुला ते गेले असते निवडूक लागतात ते. भन्नाट चाय एक नंबर झाली. तर सिंपल रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतोय चायची. तर अगोदर टोपात ना चहा पावडर, म्हणजे आपणाला जेवढी हवी तेवढी, किती कप हवी तेवढी चहा पावडर आणि साखर गॅसवर गरम बिना पाण्याच्या गरम ह्याच्यामध्ये ना पूर्ण साखर वितळेपर्यंत स्लोमध्ये घोळत राहायची चमच्याने. घोळत राहायची. जेव्हा साखर वितळली ना, हळूहळू वितळायला लागलं ना, थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं अर्धा कप. ते पाणी टाकल्याच्या नंतर दूध टाकायचं. दूध टाकलं की त्याच्यानंतर काय, जर तुम्हाला आलं पाहिजे असेल तर आलं देखील टाकू शकता, नसेल तर म्हणजे टाकू देखील नाही शकता तुम्ही, म्हणजे नाही टाकलं तरी चालेल असं आलं. तर अशी साधी सिंपल रेसिपी आहे. चाय बनवून बघा, तशी ट्राय करा. एक नंबर चाय होत्या, एक नंबर. तशी आता देखील झालेली आहे. दे माझ्यासाठी खास बनवलं. काय करणं, करू लागता की भाय. पेरमाची मग पेरमाची म्हटल्यानंतर करूक लागता. पेरमासाठी काय पण तू नाश्ता काय करणार आहे? काय देशी दादा तर काय बनवणं होतं ना. काय ते दुपारी बनवे. दुपारी कधी इलीला आहे पण डीम इली कपडे पण झाली, कडली चाय. चाय पिऊया. बघूया आधी. ह्यो माझो कप असा एवढं मोठो तेवढा टमरेल बनवूचा. टमरेल एवढाच हवा. त्याच्याशिवाय चाय प्यायल्यासारखी वाटत नाही. चाय प्यायची ते एकदाच प्यायची, 10 वेळा नाही. दानभर बघ कसो कलर इलो, असो कलर येऊ गो चहा पावडरचो. तुझाच नाव ह्या बनवतो काय गुळबिळ टाकून. ते उपासाला खातात गोड. जोपासा श्रावण सोमवार. हो. तर एक रील बनवूया आपण चाबूमध्ये. आता एक जरा रील बनवतो, मस्त वेगळी रील. जर तुम्ही आपल्याला इंस्टाला फॉलो केलं असेल तर इंस्टाला जाऊन फॉलो करा. इंस्टा आय डी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, फॉलो करा. तिथे आजची ही तुम्हाला रील भेटून जाईल. लाईक देखील करा आणि ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर तोपर्यंत आम्ही रील बनवतोय. घरी असला ना की याचे कारनामे बघा काय असतात ते. आता त्या काट्यातली पायात काटो भरली, ती घाण काढून झाली. आता नका साफ करता. इथं कोण होतं मग नाही काढली की. हे कापून टाक ना. याचा काहीतरी उपयोग करू नको. एवढं मागवलं असतं. चांबडी कापते की मेडिक्योर पेडिक्योर. बघ कसलं झालं ना. Yeah.